नागपुर में बढ़ते अपराध पर विपक्ष के लगाए आरोप पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पलटवार किया है। उप मुख्यमंत्री ने कहा कि विपक्ष लगातार नागपुर को बदनाम करने का काम कर रही है। ज्या सरकारने पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला, आता 1976च्या आकृतीबंधावर नाही 2023च्या आकृतीबंधावर यापुढे काम होणार आहे। ज्या आकृतीबंधामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये अंतर किती असलं पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कुठले युनिट असले पाहिजे, त्या युनिटमध्ये किती लोक असले पाहिजे, लोकसंख्येमागे पोलिसांचे नॉर्म्स काय असले पाहिजे। 76 नंतर पहिल्यांदा या सरकारमध्ये आपण सगळ्या नव्याने, कारण आपली आव्हाने 76 नंतर बदलली आहेत। आज डिजिटायझेशन मुळे स्ट्रीट क्राइम पेक्षा सायबर क्राइम एक मोठं आव्हान झालंय। 76 साली फायनान्शियल क्राइम्स हा विषय नव्हता, आता ईओडब्ल्यू हा एक आपला अतिशय प्रमुख विभाग झालेला आहे। आणि म्हणून ही बदलती परिस्थिती लक्षात घेता आता आपण या ठिकाणी नव्याने नवीन आकृतीबंध हा या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि खरं म्हणजे आता अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण एकूणच एनसीआरबीचा अहवाल, आता खरं म्हणजे जयंतराव देखील गृहमंत्री राहिलेत आणि अनिल बाबू देखील गृहमंत्री होते। किमान तुम्हाला तरी एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे माहिती अशी अपेक्षा होती माझी।